एका जंगलात एक लबाड कोल्हा राहत होता। तो खूप हुशार पण तितकाच स्वार्थी होता। आपल्या फायद्यासाठी तो इतरांना फसवत असे। त्याच जंगलात एक शांत, साधा आणि प्रामाणिक करकोचाही राहत होता। एके दिवशी कोल्ह्याने विचार केला, करकोचाला थोडी गंमत दाखवूया। त्याने करकोचाला घरी जेवायला बोलावले। करकोचा आनंदाने तयार झाला। दुसऱ्या दिवशी तो कोल्ह्याच्या घरी गेला। कोल्ह्याने मुद्दाम मोठ्या सपाट ताटात पातळ सूप वाढले। कोल्हा आपल्या जिभेने पटकन सूप चाटू लागला, पण करकोचाची चोच लांब आणि बारीक असल्यामुळे त्याला त्या सपाट ताटातून सूप पिणे अशक्य झाले। कोल्हा खोटं हसत म्हणाला, काय रे मित्रा, तुला सूप आवडलं नाही का? करकोचा काही बोलला नाही। तो शांतपणे तिथून निघून गेला, पण त्याने मनात ठरवले, याला धडा शिकवायलाच हवा। काही दिवसांनी करकोचाने कोल्ह्याला जेवायला बोलावले। कोल्हा मोठ्या उत्साहाने गेला। यावेळी करकोचाने सूप एका उंच अरुंद मानेच्या भांड्यात वाढले। करकोचाने आपल्या लांब चोचीने सहज सूप प्यायला सुरुवात केली, पण कोल्ह्याला त्या भांड्यात तोंड घालता येईना। तो खूप प्रयत्न करू लागला, पण त्याला काहीच मिळाले नाही। करकोचा हसत म्हणाला, काय रे मित्रा, तुला सूप आवडलं नाही का? कोल्ह्याला आपली चूक समजली। त्याला खूप लाज वाटली। त्याने करकोचाची माफी मागितली आणि पुन्हा कधीही कोणाची थट्टा किंवा फसवणूक करणार नाही असे वचन दिले। त्या दिवसापासून कोल्हा बदलला। बोध: जसे आपण इतरांशी वागतो तसेच उत्तर आपल्यालाही मिळते। व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।